उत्तर प्रदेशमधील महू जिल्ह्यामधील गंभीर स्वरूपाच्या 9 गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे। MIDC पोलिसांनी संशयितांच्या मित्राच्या मदतीने त्याला एका कंपनीमधून अटक केली आहे। त्यास उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले। सत्येंद्र महेंद्र खरवार उर्फ लखद्रण असं या संशयिताचं नाव आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज, AC, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। उत्तर प्रदेशमधील महू जिल्ह्यामधील गंभीर स्वरूपाच्या 9 गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे। MIDC पोलिसांनी संशयिताच्या मित्राच्या मदतीने त्याला एका कंपनीमधून अटक केली आहे। त्यास उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले। सत्येंद्र महेंद्र खरवार उर्फ लखद्रण असं या संशयिताचं नाव आहे। उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सचे पथक संशयिताचे वॉरंट घेऊन नाशिकमध्ये शोध घेत होतं। संशयित हा अंबड MIDC मधील एका कंपनीमध्ये हेल्परचं काम करत असल्याचा संशय होता। MIDC पोलिसांनी संशयिताच्या संपर्कामध्ये असलेल्या मित्राचा शोध घेतला। त्याला तुझ्या गाडीचा अपघात झाला आहे असं सांगून त्याला पोलीस ठाण्यामध्ये बोलवलं। त्याच्याकडनं संशयिताची माहिती घेतली। तो MIDC मधील एका कंपनीमध्ये कामाला असल्याचं त्यानं सांगितलं। पथक तात्काळ संबंधित कंपनीमध्ये दाखल झालं। कंपनी व्यवस्थापनाकडनं संशयिताचं नाव निष्पन्न केलं। त्याला बाहेर बोलावून घेतलं। संशयित लखद्रण याला संबंधित कंपनीनं पोलीस व्हेरिफिकेशन न करताच कामावर ठेवलं होतं। नातेवाईकांना त्यानं केलेल्या गुन्ह्याची माहिती देखील नव्हती। संशयिताच्या विरोधामध्ये राईट आणि जीवे मारण्याचा प्रयत्न यासह 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावरती 50,000चं बक्षीस ठेवण्यात आलंय। संशयिताच्या माहितीची पडताळणी केली असता त्याच्यावरती दाखल गुन्ह्याची माहिती पोलिसांना लगेच मिळाली असती, मात्र संबंधित कंपनीकडनं चारित्र्य पडताळणी न केल्यानं संशयित हा तिथे लपून राहत होता। संशयिताला ताब्यात घेतलं असता चौकशी केली असता त्यानं सुरुवातीला उडवाउडीची उत्तरं दिली, मात्र टास्क फोर्सच्या पथकाला बघताच त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे। 9 महिन्यांपासून इंदिरानगर येथील नातेवाईकांकडे राहत असल्याचं त्यानं सांगितलंय। संशयिताला नाशिक न्यायालयामध्ये हजर करत ट्रान्झिंट रिमांड घेत UP स्पेशल टास्क फोर्सच्या ताब्यात देण्यात आलंय। वरिष्ठ निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या गुन्हे शोध पथकानं ही कारवाई केली आहे। वाराणसी STFचे उत्तर प्रदेश येथून एक टीम या ठिकाणी आरोपीच्या शोधात आलेली होती। सदर आरोपीचं नाव आहे सत्येंद्र महेंद्र खरवार। हा 166/2024 कोपागंज पोलीस ठाणे येथून तो फरारी होता। त्याच्यावर खून आणि खुनाचा प्रयत्न असे 13 ते 14 गुन्हे दाखल होते। त्याच्यावर UP गव्हर्नमेंटने 50,000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेले होते। सदर आरोपी हा आमच्याकडे एका कंपनीत काम करत असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली। सदर ठिकाणी आमचे DB पथकाचे श्री डाकणे आणि कांदळकर या ठिकाणी गेले। त्यांनी सदर आरोपीचा शोध घेतला। तो त्या ठिकाणी मिळून आला। त्याला शिताफीने पकडून STF वाराणसी यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। तो नाशकात फेब्रुवारी 2025 पासून आला असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। तसेच सदर कंपनीत तो गेले 4 दिवसापासून काम करत असल्याची माहिती प्राप्त आहे। त्याच्यावर खून आणि खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत। आपल्याकडे किरण आहेर, C24 तास, नाशिक।
साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. उपलब्ध सुविधा वंध्यत्व निवारण टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, त्यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन, पिशवीची गाठ काढणं, अंडाशयाची गाठ काढणं, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचं पोट उघडून ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया, तसेच प्रसूतिगृह. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.